नमस्कार, जय हिंद सर्वांना। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेक्टरचं रूपांतर एकरमध्ये करायला शिकणार आहोत, तसेच एकूण एकरचं रूपांतर हेक्टरमध्ये करायला शिकणार आहोत। खास करून हे प्रत्येक शेतकऱ्याला याची गरज पडते। लक्षात घ्या, आता समजा आपल्याकडे 7 हेक्टर जमीन आहे, 7 हेक्टर जमीन आहे, तर त्या हेक्टरचं आपल्याला एकरमध्ये रूपांतर करायचे। म्हणजे आपल्याकडे 7 हेक्टर जमीन आहे, तर आपल्याकडे एकूण किती एकर जमीन आहे लक्षात घ्या। आता एकूण एकर जेव्हा आपल्याला काढायचं असते तेव्हा हेक्टर गुणिले काय करायचं, हेक्टर गुणिले आता एका हेक्टरमध्ये किती एकर बसते हो त्याच्यासोबत काय करायचं, गुणाकार करायचे आहे। आता आपल्याकडे जमीन किती आहे, 7 हेक्टर। किती आहे, 7 हेक्टर। आता ह्याचा गुणाकार कशासोबत करायचा, 2.471 2.471 सोबत गुणाकार करा, म्हणजे आपल्याकडे एकूण 17.297 एकर जमीन आहे। आता लक्षात घ्या, 17 एकर झालं म्हणजे जवळपास आपल्याकडे 17.25 एकर जमीन आहे। किती एकर आहे, 17.25 एकर जमीन आहे। आता दुसरं उदाहरण आहे आपल्याकडे, समजा आपल्याकडे 15 एकर जमीन आहे। किती एकर आहे, 15 एकर जमीन आहे, तर आपल्याकडे किती हेक्टर जमीन आहे म्हणते, समजतंय का। आता एकूण किती हेक्टर जमीन आपल्याकडे आहे ते पाहायचं आहे। त्याच्यामुळे ह्याला काय करायचं, एकूण एकर भागिले आता एका हेक्टरमध्ये किती जमीन बसते त्याच्यानं काय करायचं, आपल्याला भागाकार करायचा आहे। आपल्याकडे जमीन किती आहे, 15 एकर। एका हेक्टरमध्ये जमीन किती बसते, 2.471। ह्याला भागाकार करा, हा भागाकार येतो 6.07 एकर। म्हणजे आपल्याकडे एकूण 6.07 हेक्टर एवढी जमीन आहे। या 2 उदाहरणावरून सर्वांना समजलं असेल हेक्टरचं रूपांतर एकरमध्ये कसं करायचं आणि एकरचं रूपांतर हेक्टरमध्ये कसं करायचं। चल, धन्यवाद सर्वांना।